सोनं पुन्हा स्फूर्तिदायक उंचीवरती 2026 मध्ये काय घडणार? 2 लाख प्रति 10 ग्रॅम खरे आहे की फक्त अफवा? तेजीचा सेमीफायनल किंवा घसरती प्राइस? सोन्याच्या भविष्यातील सत्य काय? नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉस वाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 2026 मध्ये सोन्याची किंमत 2 लाखापर्यंत जाईल का की घसरण होईल? हा सध्या सर्वांच्याच डोक्यामध्ये येणारा मोठा प्रश्न आहे. आपण सर्व जाणतोच की सध्या 1 किलो सोन्याची किंमत 1 करोड पेक्षाही जास्त गेली आहे आणि हे प्रकरण विशेषतः 2025 मध्ये विराट वाढीमुळे चर्चेत आहे. खरं तर 2025 मध्ये सोन्याचे तब्बल 70.95% परतावा दिला आहे, जो 4 आकड्यांच्या वाढीचा प्रचंड परिणाम आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि सामान्य नागरिक सर्वांच्या मनात एकच विचार आहे, हे वाढीचं पॅटर्न 2026 मध्ये कायम राहील का किंवा किंमत घसरून खाली येईल का? सध्याच्या किमतीच्या घडामोडी पाहिल्या तर जानेवारी 1, 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 1 ग्रॅम 13,315 झाली. मात्र काही दिवसातच 20 जानेवारी 2026 पर्यंत ही किंमत वाढून 14,728 प्रति ग्रॅम झाली. म्हणजे फक्त काही दिवसातच 7.06% चा वाढीचा वेग दिसून आला आहे. अशा ठळक वाढीचा ट्रेंड पाहून अनेक विश्लेषक आणि बाजाराचे तज्ञ असा अंदाज मांडत आहेत की सोन्याची किंमत येत्या काळात अधिक वाढू शकते. या पार्श्वभूमीवरती एक मोठा प्रश्न उभा राहतो, सोन्याची किंमत 2 लाखापर्यंत पोहोचेल का किंवा ही तेजी फक्त तात्पुरती असून पुढे त्यामध्ये घसरण दिसेल का? याबाबत माहितीसाठी आपण आंतरराष्ट्रीय आणि देशांगत आर्थिक संस्था, गुंतवणूक बँका आणि तज्ञांचे संशोधन पाहिले तर त्याच्या रिपोर्ट्समध्ये सोन्याच्या भावाबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. JP मॉर्गन, गोल्डमन सॅक्स आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिल या तिघांनी सोन्याच्या भावाबद्दल केलेल्या अंदाजामध्ये काही प्रमाणात समानता आणि काही फरकही दिसतो. JP मॉर्गनच्या अभ्यासानुसार जागतिक आर्थिक बाजारात अनिश्चितता वाढत असताना आणि डॉलरच्या घसरणाचा प्रभाव चालू असताना सोन्याची मागणी सुरक्षित गुंतवणुकीत वाढते, ज्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्सने देखील असे सूचित केले आहे की घटत्या व्याजदराचे वातावरण, केंद्रीय बँकेच्या खरीदारीचा झपाटा आणि जागतिक अस्थिरता सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा तेजी आणू शकते. आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने सांगितले आहे की हे सोनं अनेक गुंतवणूकदारांसाठी सेफ हेवन असेट आहे. म्हणजे बाजारात अनसर्टनिटी वाढली की लोक शेअर्सपेक्षा सोन्याकडे वळतात आणि त्यामुळे भावाला पुढे आधार मिळण्याची शक्यता आहे. अर्थात या सर्व दृष्टिकोनातून असे दिसते की 2 लाख प्रति 10 ग्रॅमचा टप्पा काही अनिश्चितांमध्ये तरी साधता येऊ शकतो, परंतु त्यासाठी अनेक आर्थिक घटक योग्य दिशेने काम करणे आवश्यक आहे, जसे की जागतिक व्याजदराची रूट, डॉलरची स्थिती, केंद्रीय बँकेची खरेदी तत्वे आणि जागतिक मागणी. ही तक्त्यातील माहिती 2020 ते 2025 या कालावधीत सोन्याच्या दरातील ऐतिहासिक कामगिरी स्पष्टपणे दाखवते. आणि 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,651 होती आणि त्या वर्षी कोणतीही वाढ नोंदवलेली नव्हती. 2021 मध्ये दरात अतिशय किरकोळ वाढ होऊन किंमत 48,720 झाली. म्हणजेच फक्त 0.14% वर्ष दर वर्ष वाढ दिसून आली. 2022 मध्ये मात्र सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आणि दर होता 52,670. यामुळे 2020 च्या तुलनेत एकूण वाढ 8.26% झाली, तर त्या वर्षातील वाढ 8.11% होती. 2023 मध्ये हे वर्ष सोन्यासाठी अधिक मजबूत ठरते. या काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर 65,330 झाला. त्यामुळे 2020 पासून एकूण वाढ 34.28% इतकी झाली आणि फक्त एका वर्षातच 24.04% वाढ नोंदवली गेली. 2024 मध्येही ही तेजी कायम राहिली आणि दर 77,913 वर पोहोचला. यामुळे 2020च्या तुलनेत एकूण वाढ 60.15% झाली, तर वर्ष दर वर्ष वाढ 19.26% होती. सर्वाधिक मोठी उडी 2025 मध्ये पाहायला मिळाली. या वर्षी 10 ग्रॅम सोन्याची किंमत थेट 1,33,195 झाली. त्यामुळे 2020 पासून एकूण वाढ तब्बल 173.78% इतकी झाली. तर फक्त 2024 to 25 या एका वर्षातच 70.95% इतकी प्रचंड वाढ नोंदवली गेली. एकूणच या तक्त्यातून 2020 ते 2025 या कालावधीत सोन्याचे दीर्घकालीन गुंतवणुकीत अत्यंत मजबूत आणि विश्वासार्ह परतावा दिल्याची स्पष्टपणे दिसून येते. सध्या शब्दात फायदा समजून घ्या. जर तुम्ही 2020 साली सोन्यात 1 लाख गुंतवले असते
तर आज त्या गुंतवणुकीची किंमत साधारणपणे 2.74 लाखापर्यंत वाढलेली दिसली असती. म्हणजे कोणताही अतिरिक्त धोका न बाळगता दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास सोन्याचे तुमच्या भांडवलावर जवळपास 174% इतका एकूण परतावा दिला आहे. ही वाढ 1-2 वर्षात नाही, तर सातत्याने घडलेल्या जागतिक आर्थिक घडामोडी, महागाईचा दबाव आणि बाजारातील अस्थिरता यामुळे टप्प्याटप्प्याने घडून आली आहे. गेल्या 5 वर्षात तुलना केली तर पारंपरिक गुंतवणूक पर्याय असलेला बँक FD मध्ये सरासरी 5 ते 7% वार्षिक परतावा, अनेक म्युच्युअल फंडमध्ये चढ-उतारसह मध्यम परतावा, तसेच अनेक नामांकित शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. काही शेअर्सनी नक्कीच चांगला परतावा दिला, पण त्यासोबत मोठा धोका आणि अनिश्चितताही होती. याच्या तुलनेत सोन्याने केवळ चांगला परतावा दिला नाही, तर भांडवलाचे संरक्षणही केले, जे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामुळेच अनेक आर्थिक तज्ञांचे असे मत आहे की सोनं हे फक्त नफा देणारे साधन नसून आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षितता देणारे सेफ हेवन असेट आहे. महागाई वाढली, शेअर बाजार कोसळला किंवा जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण झाली, तरी सोन्याने आपली किंमत टिकवून ठेवत गुंतवणूकदारांना विश्वास दिला आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षात सोन्याने FD, म्युच्युअल फंड आणि अनेक चांगल्या शेअर्सपेक्षाही अधिक स्थिर आणि विश्वासार्ह परतावा देत आपली ताकद सिद्ध केली आहे. आता सोन्याच्या वाढीमागील 4 प्रमुख कारणे आहेत. सविस्तर विश्लेषण आपण बघून घेऊया. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक म्हणजे FED सध्या व्याजदर कपातीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बँक FD, बॉन्ड्स आणि सेव्हिंग्स अकाउंटवरील परतावा कमी होतो. अशा वेळी गुंतवणूकदारांना व्याज न देणाऱ्या पण मूल्य टिकवून देणाऱ्या पर्यायांचा शोध घ्यावा लागतो. सोनं हे नॉन इंटरेस्ट असेट असलं तरी कमी व्याजदराच्या वातावरणात त्याचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट घटतो आणि त्यामुळे सोन्याची मागणी वाढते. इतिहास पाहिला तर ज्या काळात फेडने व्याजदर कपात केली आहे त्या काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. त्यामुळे 2026 मध्येही ही प्रक्रिया सुरू राहिल्यास सोन्याच्या भावाला मजबूत आधार मिळू शकतो. आता दुसरे आहे केंद्रीय बँकेची मोठ्या प्रमाणावर खरेदी. आजच्या घडीला RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक आणि जगभरातील अनेक केंद्रीय बँक दरवर्षी 1000 टनहून अधिक सोने खरेदी करत आहेत. ही खरेदी सामान्य गुंतवणूकदारांसाठी नसून दीर्घकालीन आणि रणनीतिक स्वरूपाची आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे आणि परकीय चलन साठ्याला अधिक सुरक्षित बनवणे. डॉलर कमजोर झाला किंवा जागतिक आर्थिक संकट आले तरी सोनं मूल्य टिकवून ठेवते. त्यामुळे जेव्हा केंद्रीय बँक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात तेव्हा पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढल्यामुळे किमतींवरचा दबाव निर्माण होतो. आता तिसरा आहे जागतिक राजकीय अस्थिरता. सोन्याच्या किमतींवर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक राजकीय आणि आर्थिक अस्थिरता. मध्य पूर्वेतील युद्धसह परिस्थिती, अमेरिकातील राजकीय अनिश्चितता आणि रशिया-युक्रेन सारखे संघर्ष, जागतिक तणावाचे वातावरण या सर्व गोष्टी गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण करतात. अशा वेळी लोक शेअर्स किंवा जोखीमच्या गुंतवणुकीऐवजी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. इतिहास साक्ष देतो की जगात जेव्हा अनिश्चितता वाढली तेव्हा सोन्याच्या किमतीनेही नवे उंचांक गाठले. आता चौथा आहे भारताशी संबंधित कारणे म्हणजे इंडियन स्पेसिफिक फॅक्टर्स. भारतमध्ये सोन्याच्या किमती वाढण्यामागे काही स्थानिक कारणे तितकीच महत्त्वाची आहेत. सर्वप्रथम रुपयाची डॉलर समोरील घसरण. रुपया कमजोर झाला की आयात होणारे सोने महाग होते आणि थेट किमती वाढतात. दुसरे म्हणजे लग्नसराई आणि सणाचे हंगाम. भारतात सोने हे केवळ गुंतवणूक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे. अक्षय तृतीया, दिवाळी, लग्न समारंभ यावेळी मागणी प्रचंड वाढते. तिसरे म्हणजे आयात शुल्क, GST आणि स्थानिक बाजारातील मागणी या सर्वांचा एकत्रित परिणाम किमतीवर होतो. या सर्व कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीवरती जागतिक दरांपेक्षा अतिरिक्त दबाव निर्माण होतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर असतानाही देशांतर्गत दर वाढलेले दिसून येतात. सोन्यातील तेजी आणि संभाव्य धोके हे आपण बघून घेऊया. JP मॉर्गनचा बुलिश अंदाज. जागतिक गुंतवणूक बँक JP मॉर्गनने सोन्याबाबत अतिशय तेजीच्या म्हणजे बुलिश दृष्टिकोनातून मांडला आहे. त्याच्या अहवालानुसार जर सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा प्रवास असा सुरू राहिला तर 2027 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची किंमत $5,400 प्रति ओस पर्यंत जाऊ शकते. हा आकडा केवळ अंदाजे नसून तो जागतिक चलन धोरणे, केंद्रीय बँकेची खरेदी आणि डॉलरच्या दीर्घकालीन कमजोरीवर आधारित आहे. याच अंदाजाचा भारतीय बाजारावर विचार केला तर डिसेंबर 2026 पर्यंत भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.60 लाखापर्यंत पोहोचू शकते असे JP मॉर्गन मानते.
मात्र भारतात सोन्याच्या किमतीवर केवळ आंतरराष्ट्रीय दराचा प्रभाव नसतो. आयात शुल्क, स्थानिक प्रीमियम, जीएसटी आणि रुपयांची डॉलरमधील घसरण या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होतो. हे सर्व धरले तर प्रत्यक्ष बाजारात सोन्याची किंमत 1.85 लाख ते थेट 2.1 लाख पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मागची मुख्य कारणे: पहिलं आहे केंद्रीय बँकेची विक्रमी खरेदी. जगभरातील केंद्रीय बँका, विशेषतः उदयोन्मुख अर्थव्यवस्था मागील बँका प्रचंड प्रमाणात सोने खरेदी करत आहे. ही खरेदी अल्पकालीन नफा पाहून नसून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी आहे. दुसरं, गोल्ड ETF मध्ये वाढती गुंतवणूक. मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि रिटेल गुंतवणूकदार गोल्ड ETF कडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे, ज्यामुळे बाजारातील मागणी सातत्याने वाढत आहे. तिसरं आहे डॉलर कमजोर होणे आणि व्याजदर कपात. अमेरिकन डॉलर कमजोर झाला की सोन्याची किंमत आपोआप वर जाते. शिवाय व्याजदर कमी झाल्यामुळे सोन्यासारखा नॉन इंटरेस्ट ॲसेटची आकर्षकता वाढते. आता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा अंदाज काय आहे ते मी तुम्हाला सांगते. ही सोन्याविषयक सर्वात विश्वासार्ह जागतिक संस्था मानली जाते. WGC नेही सोन्याच्या किमतीबाबत 2 शक्यता मांडल्या आहेत. बुल केस म्हणजे 5 ते 30% वाढ. जर जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता वाढली, तर आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली किंवा भूराजकीय तणाव वाढले, तर गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील. त्याचबरोबर भारत आणि चीन सारख्या देशांमध्ये सोन्याची पारंपरिक आणि गुंतवणुकीची मागणी वाढत राहिल्यास, तसेच जागतिक व्याजदर दीर्घकाळ कमी पातळीवर राहिल्यास सोन्याच्या किमतीवर मजबूत आधार मिळू शकतो. अशा परिस्थितीत WGCच्या मते सोन्याची किंमत 1.5 लाख ते 1.75 लाखाच्या दरम्यान जाऊ शकते आणि काही अत्यंत अनुकूल परिस्थितींमध्ये 2 लाख पर्यंतचा टप्पाही गाठू शकते. आता बेअर केस बद्दल मी तुम्हाला सांगते. WGCच्या मते जर डॉलर पुन्हा मजबूत झाला, अमेरिकाने व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला किंवा जागतिक शेअर बाजारात जोर वाढू लागला, तर गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर्स आणि इतर जोखमीच्या साधनांकडे वळू शकतात. अशा परिस्थितीत सोन्याची सुरक्षिततेसाठी गरज कमी होते आणि त्यास थेट परिणाम किमतीवर होतो. या बिअर केसमध्ये सोन्याची किंमत 1.1 लाखापर्यंत घसरू शकते, असा इशाराही WGCने दिला आहे. आता सोन्याच्या किमतीमध्ये दीर्घकाळ वाढ राहण्याचे 5 ठोस कारणे आहे. पहिलं, डॉलर सतत कमजोर होत आहे, ज्यामुळे सोन्याला नैसर्गिक पाठबळ मिळते. दुसरं, RBI आणि इतर केंद्रीय बँकेची सातत्य चालू असलेली खरेदी, जी पुरवठ्यांवरती दबाव निर्माण करते. तिसरं, गोल्ड ETF मधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे, विशेषतः मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून. चौथं, भारतामधील लग्नसराई, सण आणि सांस्कृतिक मागणी, जी दरवर्षी स्थिरपणे सोन्याचा वापर वाढवते. आणि पाचवं, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या स्ट्रक्चरल बुल मार्केट अंदाज, म्हणजे सोन्याची तेजा ही तात्पुरती नसून दीर्घकालीन रचनेचा भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची सोन्याबद्दलची ही सविस्तर आणि महत्त्वाची माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जेणेकरून अशीच अर्थपूर्ण माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.